Hello students, I am Dr. A.B. Patil. Welcome in this session of Origin and Evolution of Life, lecture number 8. In this lecture, we will discuss about the types of natural selection. Already we know that natural selection means nature selected the individuals which having the adaptive characters or the individuals which having the useful characters. These individuals are selected by the nature, and as the nature selected these individuals which are survive in that environment, they are survive in the nature and they carry out the reproduction and their number is increase. So here we discuss about the types of natural selection. So first we discuss about the stabilizing selection. Stabilizing selection, which is also known as a balancing selection. Stabilizing selection लाच आपण म्हणणार आहोत balancing selection. In this selection, the most of the individuals of the population, they acquired the mean character value. म्हणजे एखाद्या पॉप्युलेशन मध्ये जर आपण त्याच्यामधले इंडिव्हिज्युअल्स आपण सगळे इंडिव्हिज्युअल्स कन्सिडर केले तर बरेचसेच इंडिव्हिज्युअल्स हे काय करणार आहेत, दे ॲक्वायर्ड द मीन कॅरेक्टर व्हॅल्यू. मीन्स दीज इंडिव्हिज्युअल्स शोईंग द इंटरमिडिएट कॅरेक्टर्स. म्हणजे ह्या इंडिव्हिज्युअल्स मध्ये आपल्याला काय दिसणार आहे, एक्स्ट्रीम कॅरेक्टर्स दिसणार नाही, तर त्याच्याऐवजी इंटरमिडिएट कॅरेक्टर्स असलेले इंडिव्हिज्युअल्स आपल्याला त्या पॉप्युलेशन मध्ये जास्त प्रमाणात पाहायला मिळतील. अँड बिकॉज द नेचर सिलेक्टेड द इंडिव्हिज्युअल्स विच हॅव्हिंग द इंटरमिडिएट कॅरेक्टर असलेले इंडिव्हिज्युअल्स काय केले जातात, सिलेक्ट केले जातात. अँड दिस सिलेक्शन विच इज अगेन्स्ट द बोथ एक्स्ट्रीम्स. म्हणजे एकदम एक्स्ट्रीम कंडिशनचे जे इंडिव्हिज्युअल्स असतील त्याच्यापेक्षा इंटरमिडिएट कॅरेक्टर असलेले इंडिव्हिज्युअल हे काय करणार आहे, नेचर सिलेक्ट करतं. तेव्हा त्या सिलेक्शनला आपण काय म्हणणार आहोत, स्टॅबिलायझिंग सिलेक्शन. म्हणजेच या स्टॅबिलायझिंग सिलेक्शन मध्ये अशा पद्धतीचे फिनोटायपिक कॅरेक्टर्स सिलेक्ट केले जातात. These phenotypic characters which are stable one, and these due to selecting these stable phenotypic character, this selection is a stabilizing natural selection or balancing natural selection. Then here we discuss about the one of the example of these stabilizing selection, which is nothing but the more number of the infants with intermediate weight survive better as compared to those who are overweight and underweight. म्हणजे जर आपण बघितले न्यूबॉर्न बेबीच्या असतील त्या न्यूबॉर्न बेबीज मध्ये जर आपण बघितलं अगदी कमी वेट असणारे किंवा ओव्हरवेट, जास्त प्रमाणात जास्त वेट असणारे, याच्यापेक्षा ज्या बेबीचं जे न्यूबॉर्न बेबीज असतील, इन्फंट्स असतील की ज्यांचं वजन हे काय आहे, इंटरमिडिएट आहे, अशा इन्फंट्स काय होणार आहे, जास्त सर्वाइव्ह होतील. मीन्स मोर नंबर ऑफ द इन्फंट्स विथ द इंटरमिडिएट वेट दे आर सर्वाइव्ह. म्हणजे जर आपण बघितलं 5 पाउंड्स पेक्षा कमी वजन असलेले जे असणार आहे किंवा 10 पाउंड्स पेक्षा जास्त वजन असलेले, म्हणजे ओव्हरवेट असेल किंवा अंडरवेट असेल, असे जर इन्फंट्स असतील तर त्यांच्यापेक्षा सुद्धा इंटरमिडिएट वेट असलेले ज्या काही बेबी असणार आहेत, इन्फंट्स असतील, ते सर्वाइव्ह होण्याचे चान्सेस मोर आहेत. बिकॉज दीज इन्फंट्स विच डू नॉट हॅव्हिंग द प्रॉब्लेम्स, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स असणार नाहीत, त्यामुळं त्या मोस्टली काय होणार आहेत, दीज इन्फंट्स विथ ए intermediate weight they are survival. Then the next आपण बघू शकतो. आता इथं आपण एक ग्राफ बघितला. या ग्राफ this graph shows the stabilizing selection time versus number of individuals. आता ओरिजिनल पॉप्युलेशन जर बघितलं आपण तर या पद्धतीचा पीक आपल्याला पाहायला मिळेल. पण तेच जर आपण बघितलं जर पॉप्युलेशन आफ्टर सिलेक्शन, म्हणजेच इथं नेचरने काय केलेलं आहे, नेचर सिलेक्ट
the intermediate individuals, means the individuals which having the intermediate characters which are selected by the nature. And so here we observed the peak and this graph which is bell shape. आपल्याला बेल शेप ग्राफ पाहायला मिळेल, असा पीक आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणजे दोन्ही एक्स्ट्रीम कंडिशन, म्हणजे ओव्हर पण नाही आणि अंडर पण नाही, म्हणजे कमी पण नसणार आहे किंवा म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण जर वेट कन्सिडर केलं, इन्फंटचं वेट कन्सिडर केलं तर अंडर वेट पण नाही आणि ओव्हर वेट पण असलेले इन्फंट सिलेक्ट न करता नेचर कोणत्या इन्फंट्सना सिलेक्ट करणार आहे, ज्यांचं वेट हे काय आहे, इंटरमिडिएट आहे. म्हणजेच द इंडिव्हिज्युअल्स विच हॅव्हिंग द इंटरमिडिएट कॅरेक्टर्स दीज आर सिलेक्टेड बाय द नेचर. आणि त्यामुळं आपल्याला काय दिसेल, इंटरमिडिएट कॅरेक्टर असलेल्या इंडिव्हिज्युअलचा नंबर हा काय होणार आहे, इनक्रीज झालेला दिसेल. So here we observed the population after selection and this graph which is bell shape, or we observed the peak, large peak आपल्याला पाहायला मिळेल because the individuals in that population, individuals, most of individuals which having the intermediate character. याच्यासाठी आपण एक दुसरं पण एक्झाम्पल कन्सिडर करू शकतो. म्हणजे जर आपण हाईट बघितली, हाईट हे कॅरेक्टर कन्सिडर केलं तर आपल्याला मोस्टली काय दिसणार आहे, इंटरमिडिएट हाईट असलेले पर्सन जे असणार आहेत ते जास्त असेल. म्हणजे सपोज एखादा आपण 10,000 ह्युमन बिंगचं जर पॉप्युलेशन आपण कन्सिडर केलंय तर त्याच्यामध्ये एकदम कमी हाईट असलेले, म्हणजे 4-4.5 फूट उंची असलेले किंवा 6-6.25 फूट उंची असलेले जे काही इंडिव्हिज्युअल्स असणार आहेत त्यांचा नंबर हा काय असणार आहे, कमी असणार आहे ऍज कम्पेअर टू द इंटरमिडिएट हाईट. म्हणजे 5 ते 6 फूट याच्या दरम्यान जी हाईट असणार आहे, फिट याच्या दरम्यान जी हाईट असेल त्या पर्सनचा नंबर आपल्याला काय दिसणार आहे, जास्त दिसेल. म्हणजे इथं काय होईल, नेचर, व्हेन नेचर सिलेक्ट the individuals which having the intermediate character, then this type of the selection which is known as a stabilizing selection. त्याच्यासाठी आपण अजून एक एक्झाम्पल बघू शकतो which is nothing but the sickle cell anemia. आता हे सिकल सेल एनिमिया या ह्याच्यामध्ये आपल्याला 3 पॉसिबिलिटीज पाहायला मिळू शकतात. नॉर्मल पर्सन असेल, कॅरियर असेल किंवा काय असणार आहे, द पर्सन विच हॅव्हिंग द बोथ रिसेसिव्ह कॅरेक्टर मीन्स त्याच्यामध्ये पूर्णपणे ॲनिमिक कंडिशन असणार, सगळ्या आरबीसीज या सिकल शेप असतील. अँड दीज इंडिव्हिज्युअल्स विच कांट सर्वाइव्ह, ते सर्वाइव्ह होऊ शकणार नाही. देन म्हणजे जर नॉर्मल पर्सन असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला कंडिशन कशी पाहायला मिळेल, HbA नॉर्मल असेल. कॅरियर असेल तर काय असणार आहे, HbS, म्हणजे 50% आरबीसीज या कशा असतील, नॉर्मल शेपच्या असणार आहेत, 50% आरबीसीज या सिकल शेप असणार. त्यानंतर जर आपण बघितलं तर HbS हे डिसीज असणार आहेत, म्हणजे याच्यामध्ये सिकल सेल एनिमिया होणार आहे आणि ते जे काही इंडिव्हिज्युअल्स असतील, म्हणजे न्यू बॉर्न बेबी असतील, त्या सर्वाइव्ह होऊ शकणार नाही बिकॉज दे डू नॉट गेट द सफिशियंट अमाऊंट ऑफ द हिमोग्लोबिन त्याच्यामध्ये असणार नाही आणि त्यामुळे ऑक्सिजन हा सफिशियंट लेवलमध्ये प्रत्येक सेल पर्यंत जाऊ शकणार नाही. देन बट इफ यू ऑब्झर्व, तर नॉर्मली जर आपण बघितले या तिन्ही कंडिशन मध्ये हेल्दी पर्सन, मोस्टली हेल्दी कुठले आहेत, तर जे नॉर्मल असतील की ज्यांच्यामध्ये सगळ्या आरबीसीचा शेप हा नॉर्मल असणार आहे, HbA. बट इफ यू ऑब्झर्व इन आफ्रिकन कंट्रीज, पण आफ्रिकन कंट्रीज मध्ये, आफ्रिकामध्ये बघितलं तर आपल्याला काय पाहायला मिळेल, इन दॅट एन्व्हायरमेंट द मलेरिया विच इज ऑब्झर्व अँड इन to prevent from this malaria, the nature select the individuals which are carrier 1. म्हणजे ज्या इंडिव्हिज्युअल्स मध्ये कॅरियर कंडिशन आपल्याला पाहायला मिळणार आहे, that is HbA and HbS, nature selected these individuals which having the both type of RBCs because they having the resistance against the malaria. So in this way, in that situation,
the nature select these individuals which having the intermediate character than these two extreme condition. या दोन एक्स्ट्रीम कंडिशन पेक्षा म्हणजे हेल्दी, पूर्णपणे हेल्दी किंवा डिसीज याच्यापेक्षा नेचर कुणाला सिलेक्ट करणार आहे? नेचर सिलेक्ट द इंडिव्हिज्युअल्स which having the intermediate character, and then this type of the natural selection which is known as a stabilizing selection or the balancing selection. Then the next type आपल्याला बघायचं आहे directional selection. Directional natural selection, or which is also known as a progressive selection. In this directional selection, the individuals of that population, if you consider any population, in that population the individuals which acquired not the mean character value, म्हणजे हे जे काही इंडिव्हिज्युअल्स असणार आहेत, these individuals acquired the characters which are different from the mean character value. mean character value पेक्षा different character value ही इंडिव्हिज्युअल्स काय करणार आहेत? acquired करणार आहेत. means here we observed that the graph is shifted to one direction. इथं आपण बघू शकतो हे ओरिजिनल पॉप्युलेशनचा हा ग्राफ आपल्याला पाहायला मिळतो आणि इथं काय होणार आहे? त्या ठिकाणी अशा पद्धतीची सिच्युएशन डेव्हलप होईल, एन्व्हायरमेंटल कंडिशन असणार आहे की ज्यामुळं शिफ्टिंग ऑफ द ग्राफ इन ए पर्टिक्युलर डायरेक्शन मध्ये आपल्याला काय मिळणार आहे? त्या पद्धतीनं आपल्याला शिफ्टिंग पाहायला मिळेल. म्हणजेच द इंडिव्हिज्युअल्स विच हॅव्हिंग द कॅरेक्टर्स, म्हणजे सपोज एक कॅरेक्टर त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे and this character which is present in previous environmental condition, but the environmental condition which can be changed, then these individuals or the characters, the individuals which having this character which is replaced by the other individuals which having the other characters. म्हणजेच हे जर दोन एक्स्ट्रीम कंडिशन आपण कन्सिडर केल्या तर ती पहिली एक्स्ट्रीम कंडिशन जी असणार आहे, द इंडिव्हिज्युअल्स विच हॅव्हिंग दिस पर्टिक्युलर कॅरेक्टर विच इज रिप्लेस्ड बाय द इंडिव्हिज्युअल हॅव्हिंग द डिफरंट कॅरेक्टर्स. कारण एन्व्हायरमेंटल कंडिशन ही चेंज झाली आणि एन्व्हायरमेंटल कंडिशन चेंज झाल्यामुळं इथं आपल्याला काय दिसणार आहे? तर जे काही इंडिव्हिज्युअल्स असतील ते इंडिव्हिज्युअल्स मीन कॅरेक्टर व्हॅल्यू असलेले कॅरेक्टर म्हणजे इंटरमिडिएट कॅरेक्टर काय करणार नाहीत? ऍक्वायर्ड करणार नाहीत किंवा मीन व्हॅल्यू कॅरेक्टर ऍक्वायर्ड करणार नाही, तर त्याच्यापेक्षा डिफरंट व्हॅल्यू असलेलं कॅरेक्टर ऍक्वायर्ड होईल आणि हे जे काही आपल्याला सिलेक्शन दिसणार आहे ते एका डायरेक्शन मध्ये सिलेक्शन होणार आहे. म्हणून आपण याला काय म्हणतो? डायरेक्शनल नॅचरल सिलेक्शन और द प्रोग्रेसिव्ह नॅचरल सिलेक्शन. अँड हिअर द सिलेक्शन अगेन्स्ट अँड एक्स्ट्रीम्स, जे काही एक्स्ट्रीम्स आहे त्याच्या अगेन्स्ट हे सिलेक्शन होणार आहे. फॉर एक्झाम्पल जर इथं आपण एक एक्झाम्पल बघितलं, दॅट इज इंडस्ट्रियल मिलॅनिझम. इंडस्ट्रियल मिलॅनिझम मध्ये आपण बघितलं होतं की जे काही मॉथ असणार आहेत, दॅट इज बिस्टन बिट्युलारिया अँड बिस्टन कार्बोनारिया. हे दोन प्रकारचे काय असणार आहेत? मॉथचे दोन वेगवेगळ्या स्पेसीज आहेत की ज्याच्यामध्ये बिस्टन बिट्युलारिया जी मॉथ आहे, म्हणजेच त्याला मराठीमध्ये आपण पतंग म्हणतो, हा एक प्रकारचा इन्सेक्ट आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला काय पाहायला मिळेल? त्याचा जो काही कलर असणार आहे ते कशा असणार आहेत? ग्रे व्हाईट मॉथ, ग्रे व्हाईट विंग मॉथ असतील, विच आर नथिंग बट द बिस्टन बिट्युलारिया. Their number is more when there is no pollution. जेव्हा पोल्युशन नव्हतं, इंडस्ट्रियलायझेशन नव्हतं, त्यावेळी आपल्याला ग्राफ नॉर्मल कसा पाहायला मिळत होता? या पद्धतीने पाहायला मिळत होता की ज्यावेळी काय होतं तर हे जे काही बिस्टन कार्बोनारिया होते त्यांचा नंबर म्हणजे ब्लॅक मॉथ जे असणार आहेत, ब्लॅक विंग्ड मॉथ, यांचा नंबर एकदम कमी होता आणि हा सगळा जो आपल्याला त्यांचं जे आपल्याला लार्ज पॉप्युलेशन पाहायला मिळतं विच इज नथिंग बट द, ते कुणाचं पाहायला मिळणार आहे? तर बिस्टन बिट्युलारिया और द ग्रे व्हाईट विंग मॉथ. बिस्टन बिट्युलारिया चा नंबर आपल्याला किंवा ग्रे व्हाईट मॉथ यांचा नंबर आपल्याला जास्त प्रमाणात पाहायला मिळत होता.
कारण त्यावेळी कंडिशन तशी होती की त्यावेळी पोल्युशन नव्हतं, इंडस्ट्रियलायझेशन नव्हतं आणि त्यामुळं जे काही ट्री होते त्या ट्रीच्या ट्रंक वरती पूर्णपणे त्याच्या बार्क वरती ग्रे कलरचे तिथं काय प्रेझेंट होते तर लायकेन प्रेझेंट होते आणि ते लायकेन प्रेझेंट असल्यामुळं जे काही ग्रे व्हाईट विंग्ड मॉथ जे होते ते इझिली त्यांच्या प्रिडॅटरला आयडेंटिफाय होत नव्हते आणि त्यामुळं ते काय केले गेले नाहीत तर दीज moths which are not killed by their predators and so their number was more when there was no pollution नव्हतं, इंडस्ट्रियलायझेशन नव्हतं, त्यावेळी त्यांचा नंबर हा जास्त होता. पण जसं इंडस्ट्रियलायझेशन होत गेलं ग्रेट ब्रिटन मध्ये तसं काय पाहायला मिळणार आहे आपल्याला, हा जो काही नंबर आहे तो ब्लॅक विंग्ड मॉथचा नंबर हा काय झालेला आहे विच कॅन बी इनक्रीज आणि जे ग्रे व्हाईट मॉथ असणार आहे दीज ग्रे व्हाईट विंग मॉथ देअर नंबर इज डिक्रीज बिकॉज ड्यू टू इंडस्ट्रियलायझेशन झाल्यामुळं जे लायकेन असणार आहे ते पोल्युटेड कंडिशन मध्ये पोल्युटेड एन्व्हायरमेंट मध्ये त्यांची ग्रोथ होत नाही आणि त्याचबरोबर या इंडस्ट्रियलायझेशन मुळे जे काही सूट असणार आहे दिस द सूट विच इज डिपॉझिटेड ऑन द ट्री ट्रंक, या ट्री ट्रंक वरती पूर्णपणे काजळी साठली गेली आणि त्यामुळे काय झालंय त्यांची बार्क जी असणार आहे ती ब्लॅक कलरची झाली आणि अशा या ह्याच्यामध्ये अशा एन्व्हायरमेंटल कंडिशनला अशा बॅकग्राऊंड मध्ये हे ब्लॅक विंग्ड मॉथ हे इझिली त्यांचे प्रिडॅटर बर्ड जे असणार आहे ते आयडेंटिफाय करू शकले नाहीत आणि त्यामुळं ते काय झाले दीज आर एस्केप फ्रॉम देअर एनिमीज अँड दे आर प्रोटेक्टेड इन दॅट बॅकग्राऊंड. बट ग्रे व्हाईट मॉथ, पण ग्रे व्हाईट मॉथ काय झाले इझिली आयडेंटिफाय और इझिली ऑब्झर्व्ड बाय their predatory birds and their number was increased. त्यामुळे त्या सिच्युएशन मध्ये त्यांचा नंबर इनक्रीज झाला आणि त्या एन्व्हायरमेंटल कंडिशन मध्ये आपल्याला काय दिसलेलं आहे तर जे काही ब्लॅक विंग्ड मॉथ होते त्यांचा नंबर हा इंडस्ट्रियलायझेशन झाल्यानंतर काय झालेला आहे इनक्रीज झाला. म्हणजे सुरुवातीला जे काही व्हाईट ग्रे मॉथ होते हे कॅरेक्टर असलेले मॉथ जे असणार आहेत ते रिप्लेस कुणी केलेले आहेत तर ब्लॅक विंग्ड मॉथ. सो इन दिस वे दिस नॅचरल सिलेक्शन विच इज इन वन डायरेक्शन, म्हणजे जो काही एक्स्ट्रीम पहिल्यांदा एक नंबर जो लार्ज अमाऊंट मध्ये होता, जे इंडिव्हिज्युअल जास्त प्रमाणात होते ते रिप्लेस केले गेले आणि दुसरे जे काही इंडिव्हिज्युअल्स त्याच्याबरोबर म्हणजे त्या सिच्युएशनला दोन्ही पण इंडिव्हिज्युअल्स प्रेझेंट आहेत पण एन्व्हायरमेंटल कंडिशन कशी अवेलेबल आहे त्यानुसार काय असेल नेचरनी त्यांना सिलेक्ट केलेलं आहे. जशी एन्व्हायरमेंट चेंज झाली त्या पद्धतीनं दीज इंडिव्हिज्युअल्स विच आर रिप्लेस बाय द अदर दुसऱ्या यांनी काय केलंय त्याला रिप्लेस झालेला आहे. इन दिस वे दिस नॅचरल सिलेक्शन इज इन वन डायरेक्शन सो इट इज कॉल्ड एज ए डायरेक्शनल नॅचरल सिलेक्शन और प्रोग्रेसिव्ह नॅचरल सिलेक्शन. त्याचबरोबर इथं आपण बघू शकतो याच्यामध्ये या नॅचरल सिलेक्शन मध्ये आपल्याला व्हेरिएशन पाहायला मिळू शकतं और विच इज ऑल्सो प्ले इम्पॉर्टंट रोल इन द इव्होल्युशन मध्ये सुद्धा आपल्याला याचा इम्पॉर्टंट पाहायला मिळेल. देन द नेक्स्ट एक्झाम्पल आहे डायरेक्शनल सिलेक्शनचं विच इज नथिंग बट द DDT रेजिस्टंट मॉस्किटो. म्हणजे सुरुवातीला जर आपण बघितलं व्हेन देर इज ए DDT, this insecticide is introduced to reduce the number of mosquitoes. मॉस्किटोचा नंबर रिड्यूस करण्यासाठी DDT हे इन्सेक्टिसाइड इंट्रोड्यूस केलं गेलं पण याच्यामधले काही मॉस्किटो जे असणार आहेत नंबर ऑफ मॉस्किटोच्या ज्या काही वेगवेगळ्या स्पेसिस असतील त्या काय झालेल्या त्याच्यामध्ये किल झाल्या. But some mosquito which having the resistance against the DDT they survive झाले त्यांनी त्यांचा नंबर इनक्रीज केला आणि त्यामुळं
आपण जर आता बघितलं की तर बरेचसेच असे आपल्याला हे दिसणार आहेत, मॉस्किटोज जे असणार आहेत, दीज मॉस्किटोज विच हॅव्हिंग द कपॅसिटी और दे आर रेजिस्टंट अगेन्स्ट द डीडीटीच्या अगेन्स्ट त्यांच्यामध्ये रेजिस्टन्स आहे. अँड इन दिस वे दिस इज ऑल्सो वन ऑफ द एक्झाम्पल ऑफ द डायरेक्शनल सिलेक्शन. Then the next आहे disruptive selection, disruptive natural selection. In disruptive natural selection, here we observe that the selection against the intermediates. Here the individuals which having the intermediate characters which are not selected, but the individuals which are extreme characters which are selected by the nature, means the extremes जे असणार आहे त्या एक्स्ट्रीमचं काय होईल, सिलेक्शन होणार आहे. अँड सो हिअर वी ऑब्झर्व दॅट द ग्राफ विच शोज द 2 पिक्स, याच्यामध्ये आपल्याला 2 पिक्स पाहायला मिळतील. म्हणजे नॉर्मली जर आपण बघितलं तर ओरिजिनल पॉप्युलेशन ही या पद्धतीने असणार, बट इफ द नेचर सिलेक्टेड the individuals which having the extreme characters, then the number म्हणजे सपोज एक्स्ट्रीम कॅरेक्टरिस्टिक असलेले जे काही इंडिव्हिज्युअल्स असेल त्यांचा पण नंबर वाढणार आहे, आणि ह्या एक्स्ट्रीम कॅरेक्टर्स असलेले त्यांचा पण काय असेल, त्या इंडिव्हिज्युअलचा नंबर पण काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. अँड सो हिअर वी ऑब्झर्व द 2 पिक्स, इथं आपल्याला 2 पिक्स पाहायला मिळतात. So here the selection against the intermediate, म्हणजेच या सिलेक्शन मध्ये इंटरमिडिएट कॅरेक्टर असलेले इंडिव्हिज्युअल्स हे सिलेक्ट न होता द इंडिव्हिज्युअल्स विच हॅव्हिंग द एक्स्ट्रीम कॅरेक्टर्स विच आर सिलेक्टेड बाय द नेचर, नेचर काय करणार आहे, त्यांना सिलेक्ट करणार आहे. तर फॉर एक्झाम्पल इथं जर आपण बघितलं, डिफरंट पिक साइज of the African seed cracker finches, एक आपण एक्झाम्पल बघू शकतो की डिफरंट बिग साइज ऑफ द आफ्रिकन सीड क्रॅकर फिंचेस, म्हणजे आफ्रिकन सीड क्रॅकर फिंचेस आहेत त्यांच्या जर आपण बिग बघितल्या, त्यांची जर चोच बघितली तर त्या चोचीच्या साईज मध्ये आपल्याला डिफरन्सिएशन पाहायला मिळतं, व्हेरिएशन पाहायला मिळतं. असे काही फिंचेस आहेत की ज्यांच्यामध्ये म्हणजे बर्ड्स आहेत ते फिंचेस विच हॅव्हिंग द लार्ज बिग साइज, त्यांची बिग जी असणार आहे ती मोठी बिग आहे. अँड दीज फिंचेस, द फिंचेस विच हॅव्हिंग द लार्ज बिग साइज, दे हॅव्हिंग द ॲबिलिटी टू फीड ऑन ए लार्ज सीड्स, म्हणजे लार्ज सीड्स ते फीड करू शकतात, खाऊ शकतात, ते क्रॅक करू शकतात. अँड द finches which having the small big size feeds on the small seeds, but the finches which having the intermediate size big, they can't feed on the small size seeds and the large size seeds. म्हणजे ज्या फिंचेसची बिग चोच ही मोठी आहे, ते मोठे सीड्स काय करू शकतात, क्रॅक करू शकतात, ते सीड्स ते खाऊ शकतात. किंवा ज्या फिंचेसची बीक ही लहान साईजची आहे ते काय करू शकतात, लहान सीड्स असतील ते क्रॅक करतील आणि त्याच्यावर ते खाऊ शकणार आहेत. पण ज्या फिंचेसची बीक ही काय असेल, इंटरमिडिएट असेल, म्हणजे लार्ज पण नाही आणि स्मॉल पण नाही, इंटरमिडिएट आहे, हे जे काही फिंचेस असणार आहेत ते स्मॉल साईजचे सीड्स पण खाऊ शकणार नाहीत आणि लार्ज साईजचे सीड्स पण खाऊ शकणार नाहीत. आणि त्यामुळं त्या सिच्युएशन मध्ये जर आपण बघितलं आणि त्या एन्व्हायरमेंट मध्ये समजा लार्ज साईजचे सीड्स आणि काय असतील, स्मॉल साईजचे सीड्स प्रेझेंट असतील, तर अशा कंडिशन मध्ये हा इंटरमिडिएट बिग असलेल्या फिंचेसचा नंबर हा काय होणार आहे, कमी होणार आहे. आणि ह्या 2 कंडिशन म्हणजे 2 साईजचे बिग असलेल्या फिंचेसचा नंबर काय होऊ शकतो, वाढू शकतो. म्हणजे स्मॉल साईजचा पण वाढणार आहे आणि लार्ज साईजचा पण वाढणार आहे. म्हणजे दोन्ही एक्स्ट्रीम कंडिशनचे इंडिव्हिज्युअल्स हे काय करू शकतील, त्यांचा नंबर आपल्याला जास्त पाहायला मिळतो. मीन्स हिअर द इंडिव्हिज्युअल्स ऑफ the population they acquired the peripheral character value.
म्हणजे मीन कॅरेक्टर व्हॅल्यू ते एक्वायर्ड करणार नाहीत. इन्स्टेड ऑफ मीन कॅरेक्टर व्हॅल्यू द इंडिव्हिज्युअल्स एक्वायर्ड द पेरिफेरल कॅरेक्टर व्हॅल्यू. पेरिफेरल कॅरेक्टर व्हॅल्यू ते एक्वायर्ड करते. पण अजून एक एक्झाम्पल बघू शकतो. शेल कलर इन मरीन लिम्पेट. मरीन लिम्पेट दीज आर द मोलुस्क. हे मोलुस्क आहे आणि त्यांचा जो शेल असणार आहे त्या शेलच्या कलर वरून आपल्याला इथं काय पाहायला मिळेल, त्यांचा नंबर हा जास्त आहे का कमी आपण बघू शकतो. मोस्टली आपण जर बघितलं ह्या मरीन सिच्युएशनला आपण बघितलं, सी वॉटर मध्ये आपण बघितलं तर आपल्याला काय पाहायला मिळतील, हे जे काही शेल कलर इन मरीन लिम्पेट यामध्ये वेगवेगळे शेल असलेले लिम्पेट प्रेझेंट आहे. काही जे असणार आहेत त्यांचा शेलचा कलर हा काय असेल, ब्राऊन असेल. काही मध्ये येलोइश टिंट त्याच्यावरती पाहायला मिळेल. काही मध्ये मोस्टली हे जे काही लिम्पेट असणार आहे त्यांचा शेलचा कलर जो असणार आहे तो कसा असणार आहे, व्हाईट असेल. आणि काहींचा शेल जो असणार आहे या लिम्पेटचा शेलचा जो कलर असेल विच इज ब्लॅक असेल. काय असेल, ब्लॅक असेल. इन हियर वी ऑब्झर्व दॅट द लिम्पेट विच हॅव्हिंग द व्हाईट शेल, ज्या लिम्पेटचा शेलचा कलर हा व्हाईट असेल, देअर नंबर इज मोर as well as the limpet which having the black shell color their number is also more. म्हणजे हे ब्लॅक आणि व्हाईट हे जे असणार आहेत हा शेल कलर असलेले जे काही लिम्पेट असतील त्याचा नंबर हा ब्राऊन कलरच्या लिम्पेट पेक्षा काय असणार आहे, जास्त असेल. का? कारण का जर आपण बघितलं तर जी सँड असणार आहे ती सँड व्हाईट कलरची असते आणि इझिली काय होणार नाहीत, these limpets which are not easily identified by their enemies. त्यांच्या एनिमीजला ते इझिली आयडेंटिफाय होणार नाहीत आणि त्यामुळे त्यांचा नंबर वाढू शकतो. त्याचबरोबर जर आपण बघितलं ब्लॅक कलरचं शेल जे असणार आहे, these limpets which are also hidden on the black rock. जे काही ब्लॅक रॉक्स असतील, मोठे मोठे खडक असतात आणि या खडकावरती असे हे लिम्पेट्स अटॅच असतात, मोलुस्क असणार आहेत. हे अटॅच झालेले असतात आणि हे अटॅच झाल्यामुळं इझिली त्यांचे जे काही एनिमीज असणार आहेत त्याला इझिली ते काय होणार नाहीत, आयडेंटिफाय होऊ शकणार नाहीत. अँड सो देअर नंबर इज मोर. त्यामुळे त्यांचा नंबर वाढू शकणार. पण त्या सिच्युएशन मध्ये जर आपण बघितलं ज्या लिम्पेटचा शेल कलर हा ब्राऊन असेल, दे आर इझिली आयडेंटिफाईड इन बोथ सिच्युएशन. म्हणजे ते सँड वरती पण इझिली आयडेंटिफाय होऊ शकतात. त्याचबरोबर काय असणार आहे, रॉक वरती पण इझिली आयडेंटिफाय होऊ शकणार आहे. सो देअर एनिमीज अटॅक ऑन दीज लिम्पेट अँड देअर नंबर इज लेस ॲज कम्पेअर टू द व्हाईट अँड ब्लॅक शेल कलर लिम्पेट. So this is also another example of the disruptive natural selection. In disruptive natural selection, nature select both extremes, but the nature do not select the intermediate character. म्हणजे इंटरमिडिएट कॅरेक्टर असलेले इंडिव्हिज्युअल्स हे नेचर न सिलेक्ट करता दोन्ही काय करणार आहे, एक्स्ट्रीम कंडिशन म्हणजेच रिसेसिव्ह कॅरेक्टर आणि डॉमिनंट कॅरेक्टर असलेले इंडिव्हिज्युअल्स काय करेल, सिलेक्ट करणार आहे. अँड सो हिअर वी ऑब्झर्व द टू पीक. आपल्याला काय पाहायला मिळेल, एक दोन पिक्स पाहायला मिळणार आहेत आणि मध्ये डिप्रेशन पाहायला मिळेल. म्हणजेच इथं काय झालेलं आहे, जे ज्या इंडिव्हिज्युअल्स मध्ये इंटरमिडिएट कॅरेक्टर असेल देअर नंबर इज लेस ॲज कम्पेअर टू द इंडिव्हिज्युअल्स विच हॅव्हिंग the dominant and the recessive character. So this is also other the type of the example of the disruptive type of the selection, natural selection. So in this way there are three types of the natural selection which are nothing but the stabilizing or the balancing natural selection, directional selection, disruptive natural selection. हे जे तीन ग्राफ्स आहेत या तीन ग्राफ्स वरती तुम्हाला नीट मध्ये क्वेश्चन विचारला जातो. त्यामुळं आपण हे तिन्ही ग्राफ्स पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओरिजिनल पॉप्युलेशन मध्ये जेव्हा काय होणार आहे, एक आपल्याला असा बेल शेप स्ट्रक्चर दिसेल किंवा लार्ज असा पिक
पाहायला मिळतो. आणि जेव्हा नेचर फक्त इंटरमिडिएट कॅरेक्टर सिलेक्ट करणार आहे तेव्हा त्या नॅचरल सिलेक्शनला आपण काय म्हणणार आहोत, स्टॅबिलायझिंग सिलेक्शन. जेव्हा आपल्याला हा ग्राफ एका डायरेक्शन मध्ये शिफ्ट झालेला पाहायला मिळणार आहे, देन इन्स्टेड ऑफ इंटरमिडिएट कॅरेक्टर सिलेक्शन करण्याच्या ऐवजी त्या पॉप्युलेशन मधले इंडिव्हिज्युअल्स हे मीन कॅरेक्टर व्हॅल्यू एक्वायर्ड न करता द डिफरंट दॅन द मीन कॅरेक्टर व्हॅल्यू ते एक्वायर्ड करतील, किंवा एका डायरेक्शन मध्ये जेव्हा काय होणार आहे, ग्राफ हा पिक शिफ्ट होतो तेव्हा त्याला आपण काय म्हणणार आहोत, डायरेक्शनल सिलेक्शन. त्याचबरोबर दोन पीक जेव्हा आपल्याला पाहायला मिळणार आहेत म्हणजेच इंटरमिडिएट कॅरेक्टर नेचर सिलेक्ट करणार नाही तेव्हा त्याला आपण डिसरप्टिव्ह सिलेक्शन म्हणतो. म्हणजे हे ग्राफ जे असणार, या ग्राफ वरती आपल्याला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्याचबरोबर यामधला एखादा ग्राफ आपल्याला दिला जाईल आणि त्याच्याशी रिलेटेड आपल्याला 4 सेंटेन्स दिले जातील, अँड विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स आर द करेक्ट वन, अशा टाईपचा पण क्वेश्चन आपल्याला विचारला जाऊ शकतो. म्हणजेच याच्यामध्ये समजा हा ग्राफ दिलेला आपल्याला, दिस ग्राफ शोज द स्टॅबिलायझिंग नॅचरल सिलेक्शन, अशा पद्धतीनं म्हटलं तिथं सेंटेन्स असेल, किंवा इन स्टॅबिलायझिंग सिलेक्शन द नेचर सिलेक्ट द इंटरमिडिएट कॅरेक्टर, असे 3-4 सेंटेन्स तिथे दिले जातील आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये खाली 4 ऑप्शन दिले जाऊ शकतात. अशा टाईपचा क्वेश्चन आपल्याला या टाइप्स ऑफ नॅचरल सिलेक्शन वरती विचारला जातो. सो दिस इज ऑल अबाउट द टाइप्स ऑफ नॅचरल सिलेक्शन. थँक यू व्हेरी मच.